नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण होममेड चॉकलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत। इथे मी डार्क कंपाऊंड छोटे छोटे पीसेस कट करून घेतलेला आहे आणि डबल बॉयलरवरती याला मेल्ट करून घेतलेला आहे। तसेच त्यामध्ये बदामचे काप करून टाकलेले आहेत आणि दोन्ही एकत्र मिक्स करून घेतलेला आहे। इथे मी पाइपिंग बॅग घेतलेली आहे। पाइपिंग बॅग मध्ये बघू शकता मी हे जे चॉकलेट मेल्ट केलेलं आहे आणि ड्रायफ्रूट दोन्ही मिक्स करून याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। चॉकलेट बनवणं खूप सोपं आहे। अगदी घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने चॉकलेट बनवू शकता, सेल ही करू शकता। हा चॉकलेटचा जो बिझनेस आहे तोही खूप चालतो। अशा प्रकारे चॉकलेट घरी बनवून तुम्ही बिझनेस सुद्धा करू शकता। इथे बघू शकता हे सिलिकॉनचे मोल्ड आहेत। अशा पद्धतीचे तुम्हाला जिथे केक मटेरियलचं सामान भेटेल तिथे असे मोल्ड भेटून जातील। इथे बघू शकता मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे, ते एका पाइपिंग बॅगमध्ये भरलेलं आहे। पाइपिंग बॅगचं थोडंसं छेद तुम्हाला मोठं ठेवायचं आहे, कारण ड्रायफ्रूट्स आपण मिक्स केलेले आहेत ते पडताना थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणून थोडंसं त्याचं जे छेद आहे ते मोठं ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या मोल्डमध्ये मेल्ट केलेलं चॉकलेट टाकून घ्यायचं आहे। आणि हे बघा मोदक सिलिकॉन मोल्ड आहे। एक माझ्याकडे छोटेसे फ्लावर शेपमध्ये चॉकलेट मोल्ड आहे आणि एक अशा लहान मुलांना आवडतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शेपमध्ये तुम्हाला असे मोल्ड मिळून जातील। याच्यामध्ये प्लास्टिकचे सुद्धा मोल्ड भेटतात आणि सिलिकॉनचे सुद्धा भेटतात। सिलिकॉनचे मोल्ड थोडे महाग असतात, हे मला 50 रुपयाला एक भेटलेला आहे आणि जे प्लास्टिकमध्ये मोल्ड असतात ते 20 ते 25 रुपयापर्यंत भेटून जातात। तसेच चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। हे जे चॉकलेट कंपाऊंड्स भेटतात याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स सुद्धा भेटतात। स्ट्रॉबेरी, पाइनॅपल, पिस्ता, रसमलाई सगळ्या फ्लेवरचे आपल्याला केक मटेरियल जिथं भेटतं त्या दुकानामध्ये, त्या शॉपमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे डार्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड सगळे भेटून जातील आणि सगळ्या फ्लेवरचे आता अवेलेबल आहेत। त्यामध्ये तुम्हाला वेगळं काही सुद्धा फ्लेवर वगैरे ॲड करण्याची गरज नाही। आपण सगळ्या फ्लेवरचे अशा प्रकारचे चॉकलेट्स बनवू शकतो। मी तुम्हाला इथं फक्त डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड दोन्ही मिक्स करून चॉकलेट बनवून दाखवलेलं आहे। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही अशा पद्धतीचे बनवू शकता। इथे माझे सगळे चॉकलेट मोल्डमध्ये टाकून रेडी झालेले आहेत। आता आपल्याला याला थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, पण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी जे छोटे मोल्ड्स आहेत ते पटकन होतात। जे हे अशा मोठ्या मोठ्या शेपमध्ये कार्टून्स वगैरे, मोदक वगैरे त्यांचा भाग कसा खोलगट असतो त्यामुळे ते जमायला थोडंसं वेळ लागतो, ते सेट लवकर होत नाही, म्हणून आपल्याला याला फक्त फ्रीजरमध्येच ठेवून द्यायचं आहे। एक 10 मिनिटासाठी तुम्ही अशा पद्धतीने फ्रीजरमध्ये ठेवून द्या, छान असं चॉकलेट सेट होऊन जाईल। इथे बघू शकता चॉकलेट रॅपिंग जो पेपर असतो तो मार्केटमध्ये अशा पद्धतीचा भेटून जातो। याच्यामध्ये सगळे कलर्स अवेलेबल असतात, असे छोटे सुद्धा भेटतात आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा भेटतात आणि त्याला चॉकलेटला बांधण्यासाठी असे छोटे छोटे रॅपिंग सुद्धा तुम्हाला भेटून जाईल। आता आपले चॉकलेट छान असे सेट झालेले आहेत। आपण या चॉकलेटला काढून घेऊयात। बघू शकता किती इझिली आणि किती छान असे आपले चॉकलेट निघतायत। सिलिकॉन मोल्डमध्ये जास्त काही प्रॉब्लेम येत नाही, पटकन चॉकलेट निघून जातात। अशा पद्धतीने मी सगळी चॉकलेट या मोल्डमधून काढून घेतलेले आहेत। बघू शकता किती छान असे आपले चॉकलेट बनवून इथे रेडी झालेले आहेत। अशाच प्रकारे आपण मोदक शेपमधील सुद्धा चॉकलेट आपण काढून घेऊयात। बघू शकता किती छान असे हे चॉकलेट सुद्धा सेट झालेला आहे आणि याचा शेप सुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे मोदकासारखा। अशा पद्धतीने मी सगळे चॉकलेट्स अनमोल्ड करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही होममेड चॉकलेट्स बनवू शकता। खूप कमी वेळात आणि खूप कमी खर्चात हे चॉकलेट्स रेडी होतात। मुलांसाठी खायला बनवू शकतो, कुणाला जर गिफ्टमध्ये द्यायचे असतील तरीसुद्धा आपण देऊ शकतो। गिफ्ट हॅम्पर तयार करून सुद्धा आपण याची विक्रीसुद्धा करू शकतो। याचा बिझनेस खूप छान चालतो।
आता आपण हे चॉकलेट्स सगळे रॅपिंग पेपरने रॅप करून घ्यायचे आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा. बघू शकता या ठिकाणी आपले सगळे चॉकलेट्स रॅप करून झालेले आहेत. आणि हा होता आजचा छोटासा व्हिडिओ होममेड चॉकलेट्सचा. तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खुश रहा आणि मस्त रहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.